नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, तुमचं नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे तो सुरू व्हायची आहे. तर काय असतं ना की महाराष्ट्रामध्ये पुण्यामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जास्त ट्रेंड असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं जायचं असतं. ओके, आणि मग असाच आपण एक व्हिडिओ घेऊन आलो की जिथे ज्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामधले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस बघायचे आहे. ओके, स्पेशली फॉर द कम्प्युटर सायन्स अँड द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच. आणि या टॉप कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला 99+ पाहिजे तुमचा जो काही CETचा स्कोर आला. ओके, म्हणजे जे काही पुण्यातले टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत, ओके, महाराष्ट्र CET 2025साठी ओके आपण बघू शकतो. ठीक, मग आता आपण हे जे काही इन्स्टिट्यूटची रँकिंग ठेवली की पहिल्या नंबरला आपण CUP कॉलेज का बरं ठेवलं. ओके, याचे जे काही फॅक्टर्स आहेत तो थोडेफार समजून घ्या. ओके, असं नाही की म्हणजे माझ्या फॅक्टर्सनी माझ्या स्पेकनी हे कॉलेज टॉप 5 रँकवर राहू शकतात. ओके, परंतु आपण समजा दुसरेही जर फॅक्टर आपण कन्सिडर केले तर बाकीचे पण कॉलेजेस आहेत ते इन्क्लूड होऊ शकते. ठीक आहे. ओके, टॉप म्हणण्यापेक्षा हे बेस्ट कॉलेजेस आहे. ओके, मला काय म्हणायचं आहे, टॉप म्हणण्यापेक्षा टॉप 5 कॉलेजेस म्हणण्यापेक्षा दीज आर द बेस्ट इन्स्टिट्यूट्स ओके फ्रॉम द पुणे रिजन. बघा, पहिला जो काही मुद्दा राहतो तो इन्स्टिट्यूटचा रेप्युटेशन आणि ॲक्रेडिटेशन. ठीक आहे, म्हणजे तो कोणत्या ग्रेडमध्ये आलेला आहे. ओके, आणि CUP इज वन ऑफ द बेस्ट का बरं आहे, कारण की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके दॅट इज द CUP गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडीचं कॉलेज आहे आणि हायेस्ट हेरिटेज सिन्स 1854. ओके, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पहिलेपासून ओके हे इन्स्टिट्यूट सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे इतकी याची काय म्हणू शकतो फेमस झालेलं आहे, त्याची जी काही ख्याती आहे इथपर्यंत आलेली आहे. ठीक आहे. अदर दॅन COEP, PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, VIT ओके विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड PCSUE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आर रेप्युटेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट विथ स्ट्रॉंग रिजनल प्रेझेन्स. ओके, त्यानंतर बघा त्या इन्स्टिट्यूटमधलं जे काही फॅकल्टी अँड रिसर्च आहे. ओके, जसं CUP अँड PICT हॅव एक्सलंट फॅकल्टी अँड रिसर्च लॅब्स. PICT हॅज AI अँड रोबोटिक्स लॅब्स. ओके, आता नवीन इंट्रोड्यूस झालं. ओके, म्हणजे फॅकल्टी अँड रिसर्च CUP आणि PICTमध्ये एक्सलंट आहे. ओके, आणि अदर दॅन दिस ओके जे काही VIT कॉलेज आहे आणि पिंपरी चिंचवडचं कॉलेज आहे इथे पण या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेच. ओके, परंतु आपण जे फॅक्टर्स कन्सिडर केलेले आहे, इंडस्ट्री कनेक्शन अँड प्लेसमेंट हा अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे सगळेच कॉलेज CUP म्हणा, PICT म्हणा, VIT म्हणा, ओके, त्यानंतर पिंपरी चिंचवडचं कॉलेज म्हणा, यांचा जो काही कनेक्शन आहे इंडस्ट्रियल कनेक्शन फॉर द IT अँड कम्प्युटर सायन्ससाठी या बेस्ट आहे प्लेसमेंटसाठी. ओके, आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि जर कॅम्पस बघितलं तर सगळ्याच युनिव्हर्सिटीचं ओके म्हणजे सगळ्याच कॉलेजेसचं काहीच मॉडर्न लॅब्स आहे, डिजिटल म्हणजे काहीच बघायचं काम नाही, याच्याबद्दल विचारच करायचा नाही. ठीक आहे, आणि जो काही स्टुडंट रिव्ह्यू आहे आणि पिअर लर्निंग आहे, म्हणजे जो काही स्ट्रॉंग पिअर ग्रुप आहे, क्लब्स आहे, ओके, हॅकॅथॉन्स आहे, जे काही फेस्ट होतात, गेट टुगेदर होतात, ओके, इथनं आपण तो आउटपुट घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा आपण जे काही टॉप कॉलेजेस आहे ओके CUP म्हणा, PICT म्हणा, VIT म्हणा, त्यानंतर पिंपरी चिंचवडचं कॉलेज म्हणा. ओके, मग इथे पर्सेंटाईल आणि रँक नियर अबाउट काय राहू शकतो करस्पॉन्डिंग टू द ब्रँचेस कम्प्युटर सायन्स अँड IT तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया. इथं जो काही पर्सेंटाईल आहे, जो काही रँक आहे ओके तो लास्ट इयरचा नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटला जर गेला तर तिथं तुम्हाला थोडा वेगळा दिसणार. ओके, इन अँड ॲव्हरेज मी हा पकडलेला आहे. ठीक आहे, बघा सर्वप्रथम आपण फर्स्ट नंबरवर घेऊया CUP कम्प्युटर सायन्ससाठी बघूया आपण. नियरली ओके तुमची जी काही रँक राहायला पाहिजे क्लोजिंग रँक 600 ओके, आणि जो काही पर्सेंटाईल राहायला पाहिजे तो 99.75 प्लसच. ओके, हे मी नियरली इक्वल्स टू सांगितलं, पण जी काही रँक राहायला पाहिजे इकडे पर्सेंटाईल जे काही तुम्हाला पर्सेंटाईल राहायला पाहिजे तर प्लसच, कमी नाही, 100% पकडा. ठीक आहे, त्यानंतर जी काही रँक आहे क्लोजिंग रँक मी तिथं मला वाटते जास्त सांगितली आहे. ओके, कारण की आय थिंक ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही जर क्लोजिंग रँक मागच्या वर्षी बघितली आय थिंक 151 ओके, म्हणजे 150च्या कमीच क्लोजिंग रँक तुम्हाला पाहिजे. ओके, सेम विथ IT ब्रांच. ओके, थोडीशी रँक आणि पर्सेंटाईलमध्ये थोडा तुम्हाला डिफरन्स दिसतो, बाकी काही नाही. ठीक आहे, त्यानंतर समजा सेकंड कॉलेज PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी CS ब्रांचसाठी जर तुम्ही पर्सेंटाईल बघितलं 99. म्हणजे CUP आणि PICT मध्ये खूप काही फरकच नाही. तुम्ही जर क्लोजिंग रँकही बघितली ओके तर नियर अबाउट सेम असेल. त्यानंतर PICT जर बघितलं ओके
ऑब्वियस म्हणजे जो काही CVPचा कट ऑफ आहे तो थोडाफार PICTपेक्षा जास्तच आहे, रँक वगैरे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. कम्प्युटर PICTचा IT साठी बघूया आपण. बघा पर्सेंटाईल बघा आणि दिस इज द क्लोजिंग रँक नियरली. ओके, सगळ्या जर कॅटेगरीचं आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं तर इतके येण्याचे चान्सेस आहे. ओके, एक्झॅक्ट जर तुम्हाला कॅटेगरी वाईज पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र CETच्या ऑफिशियल वेबसाईटला भेटा. तुम्हाला लास्ट इयरचा जो काही पर्सेंटाईलचा कट ऑफ आहे तो तिथं तुम्हाला मिळून जाईल कॅप राऊंड वाईज. त्यानंतर VIT पुणेसाठी CS आणि IT साठी जर बघितला तर CSचा जो काही कट ऑफ आहे नियरली इक्वल्स टू आणि ITचा. ठीक आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके पुणे यांचा जर CSसाठी जर तुम्ही पर्सेंटाईलचा जर कट ऑफ बघितला तर 98.5 आणि हा झाला आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. ओके, आणि यानंतर एक महत्त्वाची गोष्ट राहते की द प्लेसमेंट्स विथ द हायेस्ट अँड द ॲव्हरेज पॅकेजेस. ओके, पहिलं जर तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेसाठी जर बघितलं तर हायेस्ट 43 लाख पर ॲनम. ओके, प्लसच याहीपेक्षा जास्त. ओके, आय थिंक म्हणजे मी कोणत्या तरी वर्ष बघितलेलं आहे CVPला 85च्या जवळपास. ओके ओके, हा तर आपण इन अँड ॲव्हरेज पकडलेला आहे हायेस्ट. ओके, आणि जर इन अँड ॲव्हरेज जर तिथला जर पॅकेज जर पाहायचा राहिला तर तो 8 ते 12 लाखच्या मदत राहतो. ओके, हे असं नाही की एवढा मिळालेला आहे. ओके, इन अँड ॲव्हरेज मी कॅल्क्युलेट केलेला आहे की मागील 2-4 वर्षाचा अभ्यास करून. ओके, तुम्ही जर मी कोणत्या तरी वर्षीचं बघितलं आहे. ओके, 57ही बघितलं आहे मी, 85 पण बघितलेलं आहे CVP. ठीक, ऑफिशियल वेबसाईटला त्यांचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस प्लेसमेंटचं सगळं दिलेलं राहते. ठीक आहे. त्यानंतर PICTचं ओके हायेस्ट पॅकेज जर पाहिलं 35 नियरली इक्वल्स टू जाऊ शकतो आणि इन अँड ॲव्हरेज जो जायला पाहिजे तो 6 to 9. त्यानंतर VIT पुणेसाठी 25 आणि ॲव्हरेजसाठी 5 to 7. त्यानंतर पिंपरी चिंचवड ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 20 लाख हायेस्ट मे बी अँड 4 to 6 lakhs पर ॲनम. ओके, या सगळ्या फॅक्टर्स आहे, या सगळ्या गोष्टी आहे. ओके, याचा मी एक डिटेल ॲनालिसिस केला 2-3 वर्षाचा. त्यावर एक आपण एक PDF तयार करण्याचा प्रयत्न केला आणि या PDFवरनं ओके तुम्हाला जे काही पुण्यातले टॉप इन्स्टिट्यूट आहे ओके ते मी सांगण्याचा इथं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. मग अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या या व्हिडिओला ओके लाईक करा, कमेंट करा ओके आणि मॅक्सिमम दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पण प्रयत्न करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट